Hello student, welcome in chapter Solution and Colligative Property. मी जोशी सर आज आपल्याला सोल्युबिलिटी अँड फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी हे पॉइंट डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सी सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. म्हणजे किती अमाऊंट किती व्हॉल्यूममध्ये डिझॉल्व्ह करतोय यावरून आपण सोल्युबिलिटी डिफाईन करू शकतोय. सोल्युबिलिटीचे युनिट असणार आहे मोल पर लिटर. Now, factor affecting the solubility. See, solute, solvent, temperature and pressure. These are the factor affecting the solubility. त्यातला पहिल्यांदा आपण आज डिस्कस करूया द नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सगळ्यात पहिले द सेइंग दॅट लाईक डिझॉल्व लाईक, सारखा सारख्यामध्ये मिसळतो. एक साधं उदाहरण आहे की एक 6 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, त्यातल्या 5 विद्यार्थ्यांना पबजी गेम हा खूप आवडतो आणि एक विद्यार्थी खूप अभ्यासू असतो. सांगा असं 6 मुलांचं कॉम्बिनेशन होऊ शकणार आहे का? नाही. तो एक मुलगा त्या 5 जणांमध्ये मिक्स होत नाही. म्हणजे लक्षात घ्या, सारखे सारख्यामध्ये विरघळतात. या फंडामेंटल वरून आपण हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. द सेइंग दॅट लाईक डिझॉल्व लाईक गाईड्स टू प्रेडिक्ट द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इन अ गिव्हन सॉल्वंट. म्हणजे या तत्वामुळे सोल्यूट सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. जनरली पोलार सोल्यूट, पोलार म्हणजे काय, जिथे प्लस मायनस पोल्स फॉर्म होऊ शकतात, दॅट इज कॉल्ड एज पोलार. जनरली पोलार सोल्यूट डिझॉल्व इन पोलार सॉल्वंट. जनरली पोलार सोल्यूट डिझॉल्व इन पोलार सॉल्वंट. दिस इज बिकॉज इन दिस, त्यामध्ये काय होतं, सोल्यूट सोल्यूट, सोल्यूट सॉल्वंट अँड सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन्स फॉर्म होतात आणि या सगळ्यांचं मॅग्निट्यूड सेम असतं. फॉर एक्झाम्पल NaCl डिझॉल्व इन वॉटर. ओके, NaCl काय होते, वॉटरमध्ये डिझॉल्व होते. तसंच नॉन पोलर ऑर्गॅनिक कंपाऊंड लाईक कोलेस्ट्रॉल डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्वंट सच ॲज बेन्झिन. ओके, त्यामुळे आपण बघतो की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर जनरली इनसॉल्युबल इन वॉटर. कारण की वॉटर हे कसं आहे, वॉटर कसं आहे, पोलार आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला कसे मिळणार, काही नॉन पोलार्स मिळणार. ओके, त्यामुळे लाईक डिझॉल्व लाईक, दीज आर कन्सिडर्ड एज नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सेकंड मिळणार द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन द सोल्युबिलिटी. सी हाऊ सोल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स चेंजेस विथ टेम्परेचर डिपेंडिंग ऑन द एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. मग एन्थाल्पी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब ऑर इव्हॉल्व ड्युरिंग द रिएक्शन. मग त्यामध्ये ए बीट, टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. सिंपल फंडामेंटल काय आहे, टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी वाढणार. फॉर एक्झाम्पल KCl डिझॉल्व इन वॉटर बाय एंडोथर्मिक प्रोसेस. म्हणजे या प्रोसेसमध्ये हीट काय केली जाते, ॲब्झॉर्ब केली जाते. सेकंड, टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी डिक्रीजेस. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम क्लोराईड, लिथियम सल्फेट डिझॉल्व इन वॉटर, हीट रिलीज होते. ओके, हीट रिलीज झाल्यामुळे सोल्युबिलिटी काय होणार, डिक्रीज होणार. तर द इफेक्ट ऑफ टेम्परेचर वेल एक्सप्लेन करण्यासाठी इथे एक फंडामेंटल दिलेलं आहे बघा. त्या ठिकाणी व्हेरिएशन ऑफ सोल्युबिलिटी ऑफ सम आयोनिक सॉलिड्स विथ टेम्परेचर. एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ज्याच्या वाय ऍक्सिसला सोल्युबिलिटी आणि एक्स ऍक्सिसला टेम्परेचर आहे. तर यावरून काही इंटरप्रिटेशन दिलेले आहेत. तर पहिलं इंटरप्रिटेशन काय आहे, ऑफ NaBr NaCl KCl, NaBr NaCl KCl चेंजेस स्लाइटली विथ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर बदललं तर त्यांची सोल्युबिलिटी स्मॉल अमाऊंटनी चेंज होते. द सोल्युबिलिटी ऑफ KNO3 NaNO3 KBr इन्क्रीजेस ॲप्रिसिएबली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर KNO3 NaNO3 आणि KBr यांची सोल्युबिलिटी पण खूप जास्त प्रमाणात वाढतात. आणि तेच जर आपण सोडियम सल्फेट वगैरे बघितलं, NaSO4 Na2SO4, तर याची सोल्युबिलिटी डिक्रीज होते जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होते. ओके, सोल्युबिलिटी ऑफ सोडियम सल्फेट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे जस्ट व्हेरिएशन आहे. याच्यामध्ये त्या कंपाऊंड कसा डिसोसिएट होतोय आणि त्याचं आयोनिक कॅरेक्टर किती आहे यानुसार सोल्युबिलिटी डिफाईन होते. ओके, याला आपण डिफाईन करू शकतो. द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर usually decreases. The solubility of gases in water usually decreases with increase in temperature. ओके, म्हणजे गॅसेसला आपण एखाद्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह करतोय आणि टेम्परेचर देतोय, तर होतं काय, आहे तोच लिक्विड गॅसेसमध्ये कन्वर्ट होणार ना, त्यामुळे सोल्युबिलिटी त्यांची कमी होणार.
रिझन बघा काय दिलेलं आहे. बिकॉज वेन गॅसेस आर डिझॉल्व इन वॉटर द गॅस मॉलिक्यूल इन लिक्विड फेज आर कंडेन्स अँड द इट शोज द एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक प्रोसेस झाल्यामुळे ते तिथून इव्हॅपोरेट होते आणि गॅसेसची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. ओके, पुढे इफेक्ट दिलेला आहे द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी. बघा, सॉलिड आणि लिक्विडवर तेवढा प्रेशरचा इफेक्ट होत नाही. The pressure has no effect on the solubility of solid and liquid as they are incompressible. However, the pressure great affect the solubility of gas in liquid. म्हणजे सॉलिड आणि लिक्विडवर प्रेशरचा जास्त इफेक्ट होत नाही, पण प्रेशरचा जास्त इफेक्ट कोणावर होतोय? द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड. द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रेशर. प्रेशर वाढलं तर गॅसेसची सोल्युबिलिटी वाढणार. आणि हे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आपल्याला हेनरीजनी प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून पॉइंट आपण डिस्कस करतोय आता, हेनरीज लॉ. द लॉ स्टेट्स दॅट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू गॅस ओव्हर द सोल्युशन. जेवढं प्रेशर जास्त तेवढी सोल्युबिलिटी जास्त. मॅथमॅटिकली एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, वेअर एस इज इक्वल टू के पी. एस म्हणजे सोल्युबिलिटी, पी म्हणजे प्रेशर आणि के एच म्हणजे प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट और हेनरीज कॉन्स्टंट. त्याचं युनिट दिलेलं आहे मोल पर लिटर बार. ओके, त्याला पण काही एक्सेप्शन्स आहेत हेनरीज लॉला, ते आपण इथे डिस्कस करतोय. द एक्सेप्शन ऑफ हेनरीज लॉ. द गॅसेस लाईक अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, CO2 डू नॉट ओबे हेनरीज लॉ. आता रिएक्शन ऑब्झर्व करा. अमोनिया रिएक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म NH4 OH मायनस आणि CO2 रिएक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म बायकार्बोनेट H2CO3. मग या रिएक्शन मध्ये काय होतं की NH3 या रिएक्शनमुळे म्हणजे जेव्हा ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात तेव्हा त्यांच्यापासून काही प्रमाणात अमोनियम आयन, हायड्रॉक्साईड आयन आणि सेकंड CO2 सोबत तर कार्बोनिक ऍसिड फॉर्म होते. त्यामुळे त्यांची सोल्युबिलिटी पेक्षा आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्यामध्ये त्यांची सोल्युबिलिटी प्रमाणापेक्षा जास्त होते, म्हणून ते हेनरीज लॉ ओबे करत नाही. ओके, now we are going to discuss the application of the Henry's law. See, it is used in the production of carbonated beverages. आपण बघतो ना सोडा कॉर्नर, सोडा वॉटर, त्यामध्ये काय करतात, फोर्सफुली कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतात आणि काही फ्लेवर देतात. मग त्यावरून आपण पायनॅपल, ऑरेंज, जिरा मसाला असे वेगवेगळे सोडा तयार करू शकतो. इट इज यूज इन द फंक्शनिंग ऑफ द लंग्स. मग हॉस्पिटलमध्ये काय होतं की ऑक्सिजन गॅस डायल्युटेड विथ हेलियम इज यूज ॲज अ ब्रिदिंग गॅस बाय डीप सी डायव्हर्स. ओके, म्हणजे हा ऑक्सिजन गॅस हेलियम मध्ये जेव्हा मिक्स केलं जातं त्या ठिकाणी हेनरीज लॉचं अप्लिकेशन होतं. थर्ड, ॲट हाय अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे खूप उंचावर. ॲट हाय अल्टिट्यूड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज लोअर दॅन दॅट ऑफ अ ग्राउंड लेवल. म्हणजे जमिनीपेक्षा खूप उंचावर गेलं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं, कमी होतं. दिस रिझल्ट लोअर सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन ब्लड. मग त्यामुळे काय होतं, ऑक्सिजनची सोल्युबिलिटी ब्लडमध्ये कमी होते. ती वाढवण्यासाठी आपण हेनरीज लॉचा यूज करतो. फोर्थ अप्लिकेशन दिलेलं आहे स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय, डीप सी डायव्हिंग. ड्रायव्हिंग नाही, डायव्हिंग. ओके, डीप सी डायव्हिंग यूज कॉम्प्रेस्ड एअर फॉर ब्रिथिंग ॲट हाय प्रेशर अंडर वॉटर. मग आपण पण तसंच म्हणतो ना, जसं उंचावर गेलं तसंच खूप खाली डीप गेलं तरी त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर चेंज होत आहे. मग प्रॉपर रेस्पिरेशनसाठी त्या ठिकाणी हायड्रोजन ऑक्सिजन आर यूज टू इन्क्रीज द सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन ब्लड. ओके, तर हे त्यांचे अप्लिकेशन. सायमल्टेनियस त्यांचे लिमिटेशन्स पण आहे हेनरीज लॉचे. आता लिमिटेशन्स मध्ये काय, जो गॅस आपण सांगतो ना की गॅस डिझॉल्व इन लिक्विड, मग ज्या गॅसची सोल्युबिलिटी हेनरीज लॉ नुसार स्टडी करायची आहे तो केमिकली रिॲक्ट व्हायला नकोय, तो सोल्युबल व्हायला पण नकोय. म्हणजे इट डज नॉट केमिकली रिॲक्ट, इट शुड नॉट बी हायली सोल्युबल. ओके, तसंच हेनरीज लॉ हे खूप कमी टेम्परेचरला किंवा जास्त टेम्परेचरला अप्लाय होत नाही. हेनरीज लॉ इज अप्लिकेबल ॲट लो अँड हाय टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, म्हणजे खूप कमी किंवा जास्तसाठी नाही, पण कमी जास्तसाठी तो अप्लाय होऊ शकतोय. बघा, लो आणि हाय साठी अप्लाय होतोय, पण टू लो टू हाय यासाठी अप्लाय होत नाही. दीज आर द लिमिटेशन्स ऑफ द हेनरीज लॉ. ओके,
आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं? सोल्युबिलिटी, इफेक्ट ऑफ सोल्युबिलिटी, त्याच्यामध्ये नेचर ऑफ सोल्यूट सॉल्व्हंट, टेम्परेचर आणि तिसरं प्रेशर. आणि प्रेशरमध्ये कुठला पॉईंट डिस्कस केला? हेनरीज लॉ. हेनरीज लॉ काय सांगतं? द सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ओके, थँक्यू. पुढच्या लेक्चरला आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पॉईंट स्टार्ट करूया. ओके. आणि बेसिकली जुन्या सिलेबसमध्ये बघितलं ना, इथे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन हे पॉईंट होते, पण हे पॉईंट त्यांनी आपल्याला 11th मध्ये दिले, त्यामुळे इथून ते पॉईंट कमी करण्यात आलेले आहेत. ओके, चलो, गुड डे.